ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्य सरकार आणि रेल्वेमधील विसंवाद दिवसेंदिवस ताणला जात असल्याचं बघायला मिळत आहे। रेल्वेने राज्य सरकारकडे एका संयुक्त बैठकीची मागणी केली होती, मात्र आज बैठक होणं अपेक्षित असताना अद्यापही राज्य सरकारकडून कोणतंही बोलावणं न आल्यानं रेल्वे अधिकारी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं। याबद्दल अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्यासोबत आहेत। अक्षय, काय कारण आहे ही बैठक न होण्यामागची? कारण तर यामागचं अजून कळू शकलेलं नाहीये, मात्र रेल्वे या प्रतीक्षेमध्ये होती की आज ही बैठक होईल। तसं पाहता शुक्रवार आणि शनिवारी जी डेव्हलपमेंट झाली होती त्यामध्ये असं कळत होतं। त्याचबरोबर काही मंत्र्यांनी देखील अशा बाईट्स दिल्या होत्या की आपण सीएस जे आहेत आपले मुख्य सचिव त्यांच्याबरोबर बैठक करणार आहोत आणि रेल्वेने जे अभिप्राय दिलेले आहेत त्या अभिप्रायावर आम्ही विचार करू। मात्र तशी कोणत्याही प्रकारची बैठक आज झाली नाही आणि आज बैठक न झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा जो लोकल प्रवास आहे तो आणखीन काही दिवस रखडलेला आहे। रेल्वेने राज्य सरकारला शह देण्यासाठी आधीच आजपासून जवळजवळ 88% त्यांच्या लोकल ज्या आहेत त्यांच्या सर्व्हिस सुरू केलेल्या आहेत, ज्या एकूण क्षमतेच्या 88% आहेत। त्यामुळे जवळजवळ सर्वच लोकल सुरू झाले आहेत असं आपण बोलू शकतो। तर दुसरीकडे राज्य सरकारकडे हा आता निर्णय आहे की कधी त्यांनी लोकल सेवेमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना एंट्री द्यावी। जर तसं राज्य सरकारने अचानक जरी केलं तरी देखील लोकल कमी पडू नये यासाठी रेल्वेने ही उपाययोजना केलेली आहे। मात्र एक संयुक्त बैठक होणार होती ती आज देखील झाली नाही, गेल्या काही दिवसांमध्ये देखील झाली नाही। त्यामुळे 29 तारखेपासून हे सगळं प्रकरण रखडलेलं आहे आणि हा जो वाद आहे तो आता आणखीन काही दिवस सुरू राहील असं देखील लक्षात येतंय। धन्यवाद अक्षय या सगळ्या माहितीबद्दल।